मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वर आधारितच काय अजून त्याचे गुणधर्म. तर पहा, या ठिकाणी काय लिहिलेले, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, अँगल पी क्यू आर हा जो कोन आहे तो कंस पी क्यू एस आर याच्यामध्ये अंतर्लिखित आहे, म्हणजेच इन्स्क्राइब आहे. हा जो कोन आहे हा कंस आणि हा जो कोन आहे तो पी क्यू आर हा पी क्यू एस आर मध्ये इन्स्क्राइब आहे, म्हणजेच अंतर्लिखित आहे. त्याच पद्धतीने कोन पी एस आर या ठिकाणचा कोन पी एस आर हा सुद्धा पी क्यू एस आर या कंसामध्ये अंतर्लिखित आहे, म्हणजेच त्या कंसाच्या आतमध्ये आहे. या कंसाच्या आतमध्ये क्यू कोन सुद्धा आहे आणि एस कोन सुद्धा आहे, म्हणून त्या दोन कोनांची माप समान असतात. या दोन कोनांची माप समान म्हणजे इन्स्क्राइब्ड म्हणजेच अंतर्लिखित कोणते कोन आहेत, कोन पी क्यू आर आणि कोन पी एस आर ते दोन अंतर्लिखित आहेत. आणि ते कोणत्या कंसामध्ये आहेत, तर या संपूर्ण मोठ्या कंसामध्ये पी क्यू एस आर. मग या ठिकाणी आपण शक्यतो कमीत कमी दोन अक्षर किंवा 3 अक्षर ठेवतो. यातलं कोणतेही एक अक्षर नाही लिहिलं तरी चालतंय, मधलं कडशी मात्र पाहिजे. मग पी क्यू आर आणि पी एस आर म्हणजेच काय, पी क्यू आर म्हणजे ते दोन्ही जे कोन आहेत ते एकाच कंसामध्ये अंतर्लिखित आहेत, म्हणून त्या दोन कोनांचे माप समान. किंवा आपण इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचा वापर केला, या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे निम्म, या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे निम्म, म्हणून सुद्धा काय होतात, या दोन कोनांची माप समान होतात. त्या दोनही कोनांनी एकच कंस आंतरखंडित केलेला आहे. कोणता इंटरसेप्ट आर केलेला आहे, आंतरखंडित कंस म्हणजेच इंटरसेप्टेड आर्क कंस पी आर या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. त्यानंतर तशाच पद्धतीचा दुसरा गुणधर्म आहे, अँगल इन्स्क्राइब्ड इन ए सेमी सर्कल इज राईट अँगल. म्हणजेच मराठीत काय, अर्धवर्तुळात अंतर्लिखित असणारा कोन हा 90 अंशाचा असतो, काटकोन असतो. आता हे केंद्रबिंदू आहे म्हणजे हा व्यास आहे, वरचा अर्धवर्तुळ आहे, खालचा अर्धवर्तुळ आहे. म्हणजेच कोन ए बी सी हा अर्धवर्तुळ सेमी सर्कल ए बी सी याच्यामध्ये तो अंतर्लिखित आहे. म्हणजे अंतर्लिखित आहे म्हणजे हा जो कोन आहे तो या कंसाच्या आतमध्ये आहे आणि हा कंस कोणत्या प्रकारचा आहे, सेमी सर्कल आहे. म्हणून या ठिकाणच्या कोनाचं माप 90 अंश असतं. म्हणजे एक लक्षात घ्या, कोणते अर्धवर्तुळामध्ये समजा या अर्धवर्तुळ आहे तर या ठिकाणी होणारा कोन 90 अंशाचा. या ठिकाणी जरी कोन झाला, या बिंदूपाशी जरी झाला, पी बिंदूपाशी झाला किंवा क्यू बिंदूपाशी झाला, परंतु शेवटचे अंत्यबिंदू कुठे आहे, त्यांचे व्यासाच्या 2 टोकावर आहे, व्यासाच्या अंत्यबिंदूपाशी आहे. म्हणून या प्रत्येक कोनाचं माप किती असतं, 90 अंश. समजा या ठिकाणी झाला, समजा या ठिकाणी आर बिंदू आहे आणि हा अर्धवर्तुळातील कोन आहे, म्हणजे या सुद्धा कोनाचं माप 90 अंश. म्हणजे एकच लक्षात ठेवायचं की अर्धवर्तुळातील कोन हा काटकोन असतो, म्हणजेच 90 अंशाचा असतो. म्हणजे या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे, ए बी सी. सेमी सर्कल कोणतं आहे, आर ए बी सी. त्याच पद्धतीने इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम नुसार आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे, आंतरखंडित कंस कोणता आहे, ए सी ए. मग या कोनाचं माप या कंसाच्या निम्म. आता अर्धवर्तुळ म्हणजे त्याचं माप असणार आहे 180 अंश. मग कोनाचं माप कंसाच्या निम्म, कोनाचे माप कंसाच्या निम्मे म्हणजे याचं माप येणार 90 अंश. म्हणजे अशा प्रकारे अँगल इन्स्क्राइब्ड इन ए सेमी सर्कल इज राईट अँगल. याचा सुद्धा या गुणधर्मांचा उपयोग सुद्धा आपल्याला
वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे सोडवण्यासाठी होत असतो. तर आपण पाहणार आहोत थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन कोणाला म्हणायचं? ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू, चौकोनाला 4 बिंदू असतात शिरोबिंदू, चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात, त्या चौकोनाला म्हणायचं चक्रीय चौकोन. म्हणजे या प्रकारे या चौकोनाचे 4 बिंदू आहेत ए बी सी डी. हे चारही बिंदू वर्तुळावर आहेत, म्हणजे हा जो चौकोन आहे ए बी सी डी याला म्हणायचं चक्रीय चौकोन. मग त्याचं प्रमेय काय चक्रीय चौकोनाचं? म्हणजे थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय आहे? तर ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय? तर समोरासमोर कोनांची बेरीज 180 अंश असते. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोन. समोरासमोरील कोनाची पूरक कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांची बेरीज 180 अंश असते त्यांना म्हटलं जातं पूरक कोन, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. मग आता या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून अगोदर आकृती काढायची. काय माहिती दिली? अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे आपल्याला काय काढावं लागणार आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची आकृती. दिलेल्या माहितीवरून आपण आकृती काढली. मग आता गिव्हन म्हणजेच पक्ष, दिलेली माहिती. काय सांगितले? क्वाड्रिलॅटरल आहे. कसला आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग कोणता आहे? आपण नाव लिहिले ए बी सी डी इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए सायक्लिक चौकोन. ABCD हा चक्रीय चौकोन आहे. त्यानंतर प्रूफ काय करायला सांगितले? अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी. नंतरचं जे वाक्य असतं ते त्यांनी विचारलेला प्रश्न आहे, त्याचं आपल्याला उत्तर शोधून काढायचं. मग आता काय प्रश्न विचारलेला त्यांनी? हा आपल्याला काय दाखवायला सांगितले? की ते कोन सप्लिमेंटरी आहेत, म्हणजेच पूरक आहेत, म्हणजेच त्या दोन कोनांची बेरीज 180 अंश आहे. मग आता अपोजिट अँगल म्हणजे समोरासमोरील कोन. ए च्या समोरील सी, बी च्या समोरील डी. मग आता बी च्या समोरील डी, तर हे सप्लिमेंटरी आहे, म्हणजेच या दोन कोनांची बेरीज 180 अंश आहे. म्हणजे टू प्रूव्ह म्हणजेच साध्य काय करायचे? कोन बी अधिक कोन डी बरोबर 180. त्याच पद्धतीने कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश. म्हणजे समोरासमोर कोनांची बेरीज 180 अंश आहे, ते साध्य करायचं. म्हणजे बी आणि डी या दोघांची बेरीज 180 आहे. त्याच पद्धतीने ए आणि सी यांची बेरीज 180 अंश आहे. एकदम साधं सोपं प्रमेय. उदाहरण म्हणून घ्यायचं, प्रमेय म्हणून घ्यायचंच नाही. उदाहरण म्हणून घेतल्यानंतर सहजासहजी सुटतं. त्यानंतर प्रूफ. प्रूफ म्हणजेच सिद्धता. आता सिद्धता काय? तर आता सुरुवातीला समजा आपल्याला दाखवायचं बी आणि डी चं माप 180, म्हणजे बी चं माप काढणं गरजेचं आहे. मग मेजर अँगल बी. बी म्हणजेच काय? 3 अक्षर वाचन घेऊ आपण. कोन ए बी सी, म्हणजे ज्या ठिकाणी कोन झालेला आहे, ज्या ठिकाणी कोपरा झालेला आहे, ते अक्षर मध्ये घ्यायचं. मेजर अँगल ए बी सी बरोबर 1/2 मेजर आर्क एबीसी. आता आपलं झालेलं आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, म्हणजेच आंतरलिखित कोनाचं प्रमेय आपलं झालेलं आहे. या कोनाचं माप या कोनाच्या आतमध्ये हा कंस आहे, म्हणजे या कोनाने हा कंस आंतरखंडित केलेला आहे. म्हणजेच या बी कोनाचं माप या आंतरखंडित कंसाच्या निम्म. मेजर आर्क ए बी सी कशामुळे आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. म्हणजेच
आंतरलिखित कोनाचे प्रमेय, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. जसं आता बीचं माप आपण शोधून काढलं तसंच आता डीचं. डी कोण या ठिकाणी पहा. मग या डी कोनाच्या आतमध्ये या ठिकाणचा कंस आहे. मग आता आपल्याला या कंसाचं या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म हे झालं पहिलं. त्यानंतर दुसरं मेजर अँगल ए बी सी बरोबर 1/2 मेजर आर ए डी सी. त्याच्यामध्ये कोणता कंस आहे? ए बी सी. ते झालं दुसरं. त्याला स्वतःच कारण लिहायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजेच आंतरलिखित कोनाचे प्रमेय. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजेच आंतरलिखित कोनाचे प्रमेय. म्हणजे आता पहा, या कोनाच्या आतमध्ये इकडला कंस आहे आणि बी कोनाच्या आतमध्ये हा संपूर्ण कंस आहे. म्हणजे हे दोन्ही कंस मिळून झाले तयार वर्तुळ. आणि वर्तुळाचं माप आपल्याला माहितीच आहे 360 अंश. ते या ठिकाणी फक्त लिहायचं. आता 1 आणि 2 ची बेरीज करायची. फ्रॉम 1 and 2 मेजर अँगल ए बी सी प्लस मेजर अँगल ए डी सी इक्वल टू 1/2 मेजर आर्क ए डी सी प्लस 1/2 मेजर आर्क ए बी सी. पहा आता या ठिकाणी 1/2 दोन्हीकडे आहे, सामायिक निघतोय 1/2 मेजर आर्क ए डी सी अधिक मेजर आर्क ए बी सी. 1/2 सामायिक काढला म्हणजे राहिलं काय? एडीसी आर्क आणि एबीसी आर्क. आता एडीसी आणि एबीसी म्हणजेच पूर्ण वर्तुळ आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश. 1/2 गुणिले या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजेच गुणिले 360 आणि 2 ने 360 ला भागलं तर किती येते? 180 अंश. आणि आपल्याला ते शोधायचं होतं कोण बी अधिक डी. एबीसी म्हणजेच कोणता कोण? बी. आणि एडीसी म्हणजेच कोणता कोण? डी. म्हणून कोण बी अधिक कोण डी बरोबर 180 अंश. त्याच पद्धतीने सिमिलरली आपण हे लिहू शकतोय कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 अंश. म्हणजे या ठिकाणी फक्त साधं सोपं आपण आंतरलिखित कोनाचं प्रमेय म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरलेला आहे. कोनाचे माप कंसाच्या निम्म. एवढं साधं सोपं लक्षात ठेवायचं. कोनाचे माप कंसाच्या निम्म गोष्टच लक्षात ठेवायची. आणि ते दोनदा वापरलेले. आणि असं काय नाही ही ओळ वर गेली ही ओळ खाली आली तरी काही फरक पडत नाही. ते करून दोन्ही समीकरणाचं आपण बेरीज केलेले. बेरीज केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही कंस म्हणून पूर्ण वर्तुळ मिळालेले. पूर्ण वर्तुळाचं माप 360. 360 ला 2 ने भागल्यानंतर आलं 180. म्हणजेच समोरासमोर कोणाची बेरीज 180 अंश असते. कोणाच्या? चक्रीय चौकोनाच्या म्हणजेच सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्यानंतर पाहता हे झालं चक्रीय चौकोनाचं प्रमेय. आणि ह्याचा व्यत्यास काय? व्यत्यास म्हणजे ह्याच्या विरुद्ध फक्त लक्षात ठेवायचं. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर समोरासमोर कोणाची बेरीज 180. आणि व्यत्यास काय? जर समोरासमोर कोणाची बेरीज 180 असेल तर तो चौकोन क्वाड्रिलॅटरल असतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो म्हणजेच चक्रीय चौकोन असतो. जर समोरासमोरील कोणांची बेरीज 180 अंश असेल तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. साधा सोपं. ज्या चौकोनाचे समोरासमोरील कोन पूरक असतात तो चौकोन चक्रीय चौकोन हा व्यत्यास. आणि हे थेरम अतिशय साधं सोपं. तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणून पण विचारलं जातं तेव्हा डायरेक्ट तुम्हाला फक्त एक वाक्य दिलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागतं.
आणि प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं, आपण भरपूर उदाहरणं सोडवतो, फक्त थेरम आल्यानंतर घाबरतो. थेरम म्हणजेच उदाहरण आहे असं समजायचं, म्हणजे काही अडचण येणार नाही. या पद्धतीने तुम्ही सराव करा. वेगवेगळे अक्षर पी क्यू आर एस लिहा, एक्स वाय झेड डब्ल्यू लिहा आणि त्या पद्धतीने उदाहरण सोडवण्याचा सराव करा. आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 3.4 मधील 3 क्रमांकाचं उदाहरण, जे आता झालेल्या चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मावर आधारित आहे. आता पहा उदाहरण काय दिलेले, क्वाड्रिलॅटरल MRPN is a cyclic quadrilateral. Major angle R equal to 5x minus 3 and major angle N equal to 4x plus 4 हे त्यांनी दिलेले. त्यावरून फाइंड मेजर अँगल R अँड मेजर अँगल N हे त्यांनी विचारलेलं आहे. तर आता पहा दिलेला चौकोन चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोन म्हणजे लगेच त्याचा गुणधर्म आठवला पाहिजे. अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी, समोरासमोरील कोन परस्परांचे पूरक असतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. आता समोरासमोरील कोन कसे ओळखायचे, आकृती न काढता. प्रत्येक वेळेस आकृती काढायची आवश्यकता नाही. आकृती काढल्यानंतर उदाहरण सोपं होतं, मान्य आहे, परंतु जर आकृती न काढता उदाहरण सुटत असेल तर आकृती काढायची काय आवश्यकता नाही. या ठिकाणी दिलेले MRPN म्हणजे एकाडे कोन घ्यायचे, ते समोरासमोर असतात, म्हणजे M त्याच्या समोर कोण येणार P आणि कोण R त्याच्या समोर कोण येणार N. म्हणजे कधी सराव करायचा, समजा PQRS, P च्या समोर कोणता कोण येणार R. समजा आपण वर्तुळ काढणार, आणि चक्रीय चौकोन काढणार आणि क्रमाने नाव दिली PQRS. पहा P चे अपोजिट काय R आणि Q चे अपोजिट S, म्हणजे फक्त एकाडे एक नाव घ्यायची, काय अडचण येत नाही. कुठूनही लिहायला सुरुवात करा, समजा P मी इथून लिहायला सुरुवात करा, PQRS म्हणजे P च्या समोर कोणता कोण येणार आहे R, P च्या समोर R आणि Q च्या समोर S. म्हणजे लक्षात ठेवायचं की फक्त काय करायचं, एकाडे कोण घ्यायचे, एकाडे अक्षर घ्यायचे आणि ते एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे, ते एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे P च्या समोर M च्या समोर P आणि R च्या समोर N, म्हणजे R आणि N हे अपोजिट अँगल आहेत, मग ते सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोघांची बेरीज 180. माझ्या इथे उदाहरण सोडवायचं, सुरुवातीला हे नवीन शब्द लिहायचं, क्वाड्रिलॅटरल MRPN इज ए सायक्लिक, म्हणजेच चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन आहे. मग त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी म्हणजे दिले तेच मांडायचे, फक्त अँगल R प्लस अँगल N इक्वल टू काय ती किंमत दिलेली 5x. आता हे सप्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगलची बेरीज किती असते 180, हे फक्त लिहायचं. त्यानंतर R 5x minus 13 N 4x plus 4 equal to 18. 5x plus 4x 9x वजा 13 अधिक 4. आता पहा या ठिकाणी बेरीज करायची का वजा बाकी, 13 ला चिन्ह वजा आहे, 4 ला चिन्ह अधिक आहे. साधं सोपं लक्षात ठेवायचं, बेरीज करायची का वजा बाकी कशी करायची लक्षात ठेवायचं. वेगळी चिन्ह वजा बाकी, वेगळी चिन्ह वजा बाकी ही गोष्ट लक्षात ठेवायची. वेगळी चिन्ह व म्हणजे मग लक्षात ठेवायला की लक्षात राहतं, वेगळी चिन्ह वजा बाकी आणि समान चिन्ह असेल तर बेरीज, एवढं लक्षात ठेवायचं. आणि नेहमी उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, प्रत्येक वेळेस किंमत मोठ्यालाच असते, मग तेच लक्षात ठेवायचं. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, किमतीचं म्हणत नाही, मोठ्या संख्येचं. वेगळे चिन्ह वजाबाकी, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. वेगळी चिन्ह वजा आहे अधिक आहे म्हणजे वजाबाकी करायची, मग वजाबाकी 13 वजा 9 4 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. 13 मोठी 4 ला नाही, मोठी संख्या 13 त्याचं चिन्ह वजा बरोबर 180. 9x. आता या ठिकाणी सुद्धा पहा आपण उदाहरण सोडवतो म्हणजे अंक लहान लहान करत जातो, उदाहरण सोडवतो म्हणजे अंक लहान करतो. या ठिकाणी लगेच लक्षात येतं, पक्षांतर करण्यापेक्षा अंक जर लहान केले इथं 9 ने भाग जातोय,
इथं 9 ने भागला तो इथं सुद्धा 9 ने, आणि तो सुद्धा सहजासहजी. जर सहजासहजी भागला असेल तर लावायला काय हरकत नाही. म्हणजे संपूर्ण समीकरणाला कितीने भागायचं? 9 ने. प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. आणि ते लिहायचं नाही डिवाइड बोथ साइड बाय 9 एवढं वाक्य लिहिण्यापेक्षा कंस टाकलं आणि 9 ने भागलं, काही अडचण नाही. 5x वजा 13 अधिक 4x अधिक 4 बरोबर 180. यानंतर 5x अधिक 4x 9x वजा 13 अधिक 4. आता या ठिकाणी पहा, त्यांची बेरीज करायची का वजाबाकी? वेगळी चिन्ह वजाबाकी एवढं कसं ठेवायचं? गोष्ट लक्षात ठेवायची. वेगळी चिन्ह वजाबाकी आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. मग या ठिकाणी आता 13 ला चिन्ह वजा आहे, 4 ला चिन्ह अधिक आहे, म्हणजे त्यांची वजाबाकी होणार 13 वजा 4 9. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. मोठी संख्या 13 आहे. मोठ्या किमतीचं म्हणत नाही मी, मोठ्या संख्येचं. आणि समान चिन्ह असतील तर बेरीज. आणि प्रत्येक वेळेस उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं बरोबर 180. आता नेहमीच्या पद्धतीने आपण काय करतो? 9चं पक्षांतर करतो. त्यापेक्षा आता दुसरी एक पद्धत सोपी, म्हणजे प्रत्येक वेळेस हे वापरता येईल असं काय नाही. परंतु या ठिकाणी आता 1 2 आणि 3 एकाच पाड्यातील संख्या आलेली आहे, म्हणजे एकाच संख्येने भाग जाणारे आहे. 9 ने भाग जाणारे आहे, तर सहजच लक्षात येते. म्हणजे प्रत्येक वेळेस या पद्धतीचा उपयोग होईल असं नाही. जर एकाच पाड्यातील संख्या असतील, उदाहरण सोडतो म्हणजे काय करतो आपण? ते संख्या अंक लहान 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 करत असतो आणि जे दिलेलं चल आहे त्याची किंमत काढतो. त्यासाठी ही पद्धत आहे. मग 9 ने भागायचं, 9 ने 9x ला भागलं 1x येणार, वजा 9 ने परत 9 ला भागायचं, 9 1 9 आणि बरोबर 9 2 18 आणि 0. म्हणजे बघा किती लहान अंक झाले. इथं भागताना कंसातील प्रत्येक संख्येला 9x ला भागायचं, 9 ला भागायचं, 180 ला भागायचं. मग x बरोबर 20 अधिक 1, मग x बरोबर आलं 21 अंश. एकदम साधं सोपं थोडक्यात. त्यानंतर आता आपल्याला r ची किंमत काढायची. कोन r बरोबर 5x वजा 13. 5 चल आणि सहगुणक, त्याच्यामध्ये चिन्ह असतं गुणाकाराचं. 21 वजा 13, 5 1 5, 5 2 10 वजा 13. त्यानंतर 105 मधून 13 वजा करायचे. 5 तून 3 गेले 2 आणि 10 तून 1 गेला 9. त्यानंतर गडबडीत अशा प्रकारची वजाबाकी चुकते. वेळ लावायचा चालेल, सरळ उभी वजाबाकी केली काय कोण कमी समजत नाही आपल्याला. आपलं उदाहरण बरोबर येण्याशी मतलब. याचा सराव असतो, आपण इतर वेळेस सहजासहजी वजाबाकी करतो, परंतु गडबडीत मात्र परीक्षे वेळेस चुकण्याची शक्यता असते. नाहीतर परत ताळा करून बघायचं. 2 आणि 3 5, 9 आणि 1 10 या पद्धतीने अंश. म्हणजे पहिल्या r कोणाची किंमत आली 92 अंश. त्यानंतर n, कोण n बरोबर काय दिलं होतं? 4x अधिक 4, 4 गुणिले 21 अधिक 4, 4 1 4, 4 2 8 अधिक 4, 4 आणि 4 8 आणि 8 आहे तसंच. म्हणजे कोणी यायचं माप किती आलं? 88 अंश. आणि तेच आपल्याला दोन विचारलं. परत आपलं उदाहरण बरोबर आले का नाही हे पाहण्यासाठी ताळा करून बघायचं. 92 अधिक 88, 8 आणि 2 10, 4 1 9 9 18. म्हणजे आपण ज्या किमती काढलेल्या आहेत त्या दोन कोणांची बेरीज 180 अंश आली. म्हणजे आपलं 100% उदाहरण बरोबर असणार, कोणाला विचारायची सुद्धा आवश्यकता नाही. या प्रकारे आपण सायक्लिक क्वाड्रिलेटरल आधारित असलेलं उदाहरण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहू.